श्रावण चालू झालेलं आहे मित्रांनो, आणि श्रावणामध्ये सोमवारी तुम्ही काय खाल्लं पाहिजे जेणेकरून तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. तर मी सांगतोय तेच फॉलो करायचं आहे, मनाने कोणत्याच गोष्टी ॲड करायच्या नाही जेणेकरून तुमचं वजन कमी पण होईल किंवा याच्यापेक्षा जास्त वाढणार पण नाही. तर लक्षात घ्या, सकाळचं तुमचं जेवण हे काय असलं पाहिजे. तर सकाळी चहा प्यायची सवय असेल तर तुम्ही चहा बिंदास पिऊ शकता, एका चहाने काय फरक पडणार नाही. आता दुपारचं जेवण, दुपारच्या जेवणामध्ये खिचडी घ्यायची तुम्हाला, ती पण कमी तेलामध्ये बनवलेली पाहिजे किंवा गावठी तूप वापरायचं आहे, त्याला कमी शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि दही घ्यायचे त्याच्यासोबत. आता दह्याची क्वांटिटी दुप्पट तिप्पट ठेवायची, म्हणजे 250 ग्राम दही घेतलं तरी काय फरक पडत नाही. म्हणजे खिचडी कमी दही जास्त असं तुमचं दुपारचं जेवण असणार आहे. किंवा खिचडीच्या ऐवजी तुम्ही भगरीचा भात सुद्धा घेऊ शकता. आता काही एरियामध्ये सोमवारी भगर चालत नाही, त्याच्यामुळे तुम्ही भगर नाही खाल्ली तरी पण काय हरकत नाही. आता दुसरं जेवण संध्याकाळी तुमचं 7च्या आतच असलं पाहिजे शक्यतो. 7ला तुम्ही काय खायचं आहे तर रताळू खाऊ शकता तुम्ही. रताळू तुम्हाला दुधामध्ये कुस्करून खायचे. दूध हे शक्यतो गाईचंच असलं पाहिजे नाही, कमीत कमी दुधामध्ये रताळू तुम्हाला खायचे. रताळू जास्त क्वांटिटीमध्ये खाल्लं तरी पण काय फरक पडत नाही. असं 2च टाईम तुम्हाला जेवण करायचं आहे. दिवसभरात जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही फळं खाऊ शकता. जर केळी खायची असेल तर केळी फक्त एकच खायची आहे, त्याच्यापेक्षा जास्त केळी तुम्ही अजिबात खाऊ नका. असं तुमचं सोमवारचं जेवण असलं पाहिजे नाही, जेणेकरून तुमचा उपवास पण घडणार आहे आणि वजन पण कमी होणार आहे. राजगिरीचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, तळलेल्या पापड्या वगैरे हे खाणं पहिलं बंद करून टाका. उपवासाच्या नावाखाली ना आपण सगळे आवडते पदार्थ खातो. ज्याला उपवास धरायचा नसतो तो पण उपवास देतो, भरपूर खाऊन घेतो आणि वजन वाढवून ठेवतो. तसं न करता उपवासासारखाच धरा, पोटाला थोडा आराम द्या आणि व्यवस्थित जेवण करा.